जरांगे पाटलांनी आजपासून पाणी टॅक्स सुद्धा केले. आंदोलन ना आता सरकारच्या आणि जरांगे पाटलांच्या सुद्धा हाताच्या बाहेर चालले. कारण आता आंदोलनकर्ते जे आहेत ना शेअर मार्केटच्या बिल्डिंग मध्ये घुसलेत, शेअर बाजारात, रोडवरती काल हाताच्या बाहेर मी कधीच म्हणणार. हे जबाबदार कोण आहे? ह्याला जबाबदार आत्ताचं तत्कालीन सरकार आहे. सरकारला जरांगे पाटलांनी अनेक महिन्यापूर्वी त्यांना कालावधी दिला होता. असं नाहीये की आज अनाऊन्स केलं आणि लगेच ते पोचलेले. आंदोलन होणार हे सगळ्यांना अनेक महिने माहिती होतं. काय परिस्थिती आहे अभ्यासासाठी वेळ दिला होता. माझं म्हणणं आहे चर्चा करा. मी कालही तिथे गेले तेव्हा म्हणले होते आणि मी वारंवार महाराष्ट्राच्या माननीय मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना अतिशय विनम्रपणे विनंती करते. पुन्हा एकदा आज करते. पुन्हा मी त्यांना हीच मागणी करते की सर्व पक्षीय बैठक बोलवा, सगळ्यांची चर्चा करा आणि जर हा निर्णय घ्यायचा असेल तर कॅबिनेट नोट ते काल बनवू शकत होते. 3 दिवस वाया घालवायची गरजच नव्हती. कॅबिनेट नोट बनवा, अर्जंट कॅबिनेट मीटिंग बोलवा, कॅबिनेटमध्ये ते पास करा, असेंब्ली बोलवा, असेंब्लीमध्ये 24 तासात पास करून टाका चर्चा करून. अडचण काय, प्रॉब्लेम काय आणि काय जो काय मार्ग आहे. माननीय मुख्यमंत्र्यांनी विरोधी पक्ष नेता असताना मार्ग काढलाच होता. त्यांची काय लाईन होती? वेन देर इज अ विल, मी त्यांना कोट करते, माझा कोट नाही. वेन देर इज अ विल देर इज अ वे, वेन देर इज नो वे देर इज रिपोर्ट. आणि काय अजून एक अँड कमिटी. हे मी नाही बोललेले, हे माननीय मुख्यमंत्री जेव्हा विरोधी पक्ष नेते होते तेव्हा तुमच्याच काल चॅनलवरही दाखवलेली बातमी. त्याच्यामुळे माझी विनम्रपणे माननीय मुख्यमंत्र्यांना विनंती आहे की तुम्ही विरोधी पक्ष नेता असताना तुमच्याकडे मार्ग होता असं तुम्ही म्हणत होता, त्याची अंमलबजावणी लोकांनी, महाराष्ट्राच्या मायबाप जनतेने एवढा विश्वास तुमच्यावर दाखवलेला आहे. 250 आमदार तुमचे आहेत, 300 खासदार तुमचे आहेत. तुम्ही वॉक द टॉक. काही योगेश कदम जे गृहराज्यमंत्री आहेत ना, त्यांनी आता एक विधान केले की ज्यांनी आंदोलनाला रसद पुरवली आहे त्या सगळ्यांची यादी गृह खात्याकडे आहे. ही तातडीने त्यांनी सांगितली पाहिजे गृहराज्यमंत्री. हो अर्थातच. लिस्ट आहे तर दाखवा चॅनलला, मलाही कळू दे. मला प्रत्येक मराठी माणसाला, भारतीय माणसाला इच्छा आहे ना की बाबा कोण रसद पुरवते, कळू दे ना देशाला. दूध का दूध और पाणी का पाणी एक. आणि दुसरी गोष्ट की ह्या देशामध्ये आंदोलन करायचा अधिकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानात सगळ्यांनाच दिलेला आहे. बीडमध्ये एका तरुणाने आत्महत्या केली मराठा आरक्षण. हो, त्याला जबाबदार हे तत्कालीन सरकार आहे. सामाजिक तेढ निर्माण करतायत असे आरोप देवेंद्र फडणवीसांवर होत आहेत. मात्र ते म्हणतायत सामाजिक तेढ निर्माण करणं आमच्या तत्वात बसत नाही, राजकारण चुलीत गेलं. यालाच धरून आणखीन एक प्रश्न. म्हणूनच ऑल पार्टी मीटिंग बोलवा ना. मग किती दिवस झाले? 1 आठवड्यापूर्वी सगळ्यांनाच माहिती होतं एक येणार आहेत सगळे मुंबईला. हे वादळ येणार होते सगळ्यांना माहिती होतं ना. मग माहिती असताना मग जर त्यांना राजकारण करायचं नव्हतं, जर त्यांना कुणाची गैरसोय करायची नव्हती, तर मग त्यांनी ऑल पार्टी मीटिंग, असेंब्ली, मी तुम्हाला प्रोसेस सांगते. तातडीने कॅबिनेट बोलवा, कॅबिनेट नोट तयार करा, कॅबिनेटमध्ये पास करा, त्याच्यानंतर असेंब्ली बोलवा, तातडीने असेंब्लीमध्ये पास करा, अंमलबजावणी करा. आणि जर कॉन्स्टिट्युशनल अमेंडमेंट करायचं असेल तर दिल्लीला पाठवा. 7-8 तारखेला सगळे, 8-9 तारखेला बीजेपीचे सकट सगळे खासदार दिल्लीत आहेत. कॉन्स्टिट्यूशन अमेंडमेंट करायचं आहे तर स्पेशल सेशन बोलवा. महिला आरक्षणासाठी बोलवलं आम्ही, गेला ना सरकारने करावं तसं तातडीने. राज्यमंत्री पंकज भोयर म्हणतात पवार सत्तेत असताना मराठा समाजासाठी काय केलं. त्यांना मी पत्र पाठवीन. कदाचित त्यांचं अभ्यासात कुठेतरी कदाचित काही गृह खातं सबसेल फेल ठरले असं वाटतं का सगळ्यामध्ये? नाही, नुसतं ग्रह खातं कटलं, सरकार फेल ठरलंय. नुसतं एकांना टार्गेट करून होणार नाही. जेव्हा बघा लाल दिवा, प्रायव्हेट प्लेन, हेलिकॉप्टर, या सगळ्या सोयी, इंस्टाग्रामवरचे त्यांचे फिल्म्स, हे सगळे काय फक्त फोटोसाठी नसतात. जबाबदारी जेव्हा घ्यायची असेल सरसकट सगळ्या सरकारची जबाबदारी येईल. राज्य सरकार महिला पत्रकारांना असू देत किंवा बाकी पत्रकारांना त्रास दिला जातोय, त्यांच्या ओढाताण होते, त्यांची काही महिलांचे काल कपडे देखील फाडण्यात आले होते. आणि जरांगे पाटलांना त्यांनी लेटर देखील दिले की आमच्यासोबत असे येतात, म्हणजे आंदोलकांना आवरा म्हणून. माझे 2 ह्याचे भाग आहेत. एक तर मला वाटतं जरांगे पाटलांनी कालच त्याच्यावर स्टेटमेंट केलेलं आहे, पहिला मुद्दा. दुसरा मुद्दा की महाराष्ट्राचं सरकार लॉ अँड ऑर्डर करते काय, हा पण प्रश्न येतोच ना. म्हणजे मग सुरक्षितता द्यायला महाराष्ट्र सरकार कमी पडतंय का, हे मान्य केलं पाहिजे. मग सरकार हटवा. जर सरकारला चालवता येत नसेल आणि लोकांना सुरक्षित ठेवत नसेल, आमच्या महिलांना
जर हे सरकार प्रोटेक्शन देऊ शकत नसेल तर मग सरकार काय करते, पोलीस यंत्रणा काय करते? पोलीस यंत्रणा आहे ना, सगळ्या बिचाऱ्या आमच्या पोलिसांच्या पण सगळ्या सुट्ट्या सरकारने केल्या पाहिजे, मग ओनरशिप घेतली पाहिजे होम मिनिस्ट्रीने. होम मिनिस्ट्री काय करते, त्यांचा इंटेलिजन्स काय करते? इंटेलिजन्स फेलियर आहे या सरकारचा. मग या सरकारने राजीनामा द्यावा झेपत नसेल तर. काही केंद्र सरकारचे सगळे हातात आहे, घटनेत बदल करावा लागेल हा सगळ्यात महत्वाचा विषय आहे. गेल्या आज 4था दिवस आहे आंदोलनाला. भाजप सरकारची इच्छाशक्ती दिसत नाही का? कारण एवढे मोठ्या प्रमाणात लोक मुंबईमध्ये गेलेत आणि देवेंद्र